राज्य सरकारांना पडला विसर, शेतकरी कर्जमाफीचे काय? चिमूर तालुक्यातील मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा, तूर पीक धोक्यात सापडले असे वाटते. ढगाळ वातावरणामुळे काळोख निर्माण झाला होता. बदलत्या वातावरण या काही दिवसात पाहायला मिळाली. यामध्ये रब्बीतील पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक तर हातून निघून गेले व कापूस पिकाला लाल्या आल्याने कापूस पीक सुद्धा संकटात सापडलं आहे. पण शेतकऱ्यांना आशा होती की हरभरा पीक मोठ्या प्रमाणात रब्बीच्या पेरणीमध्ये पिकांची पेरणी केली आहे. मात्र शेतकऱ्यांना समोर संकटाची यावं बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक ठिकाणी हरभरा पीक करपून गेल्याचे चित्र आहे. तूर पिकांनाही ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे असे दिसत आहे. शेतीवर महागडे फवारणीचा खर्च करत आहे. उत्पन्न खर्च जास्त, त्यातही महागाईचा शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार काय, असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे. नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना आता कर्जमाफीच्या अपेक्षा असून महायुतीसह महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही निवडणुकीच्या पूर्वीचे दिलेले आश्वासन सरकार आता पाळणार की नाही, शेतकऱ्यांना तसे सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची आश्वासनावर घोळणार याकडे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.